तर आपण सुरुवात करूया पहिल्या लेसन पासून, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. आता लहान असतानापासून तुम्ही ही गोष्ट ऐकत आलाय की ग्रॅव्हिटेशन असतं, पण हे ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय असतं? आता ग्रॅव्हिटेशनला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? गुरुत्वाकर्षण बल. आता गुरुत्वाकर्षण बल काय सांगतं आपल्याला? कोणतीही गोष्ट जर आपण पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला फेकली तर ती काय येते? खाली येते. ठीक आहे. आता सपोज आपल्याकडे ही एक गोष्ट आहे. ठीक आहे. आता हिला काय करतोय मी? वरच्या साईडला फेकतोय. ठीक आहे. आता वरच्या साईडला फेकत असताना मी एक फोर्स लावतोय, जे फोर्स आहे माझ्या बॉडीमधलं फोर्स, वरती फेकलं, परत ते कुठे येते? खालीच येते. आता ज्यावेळेस आपण वरच्या साईडला फेकतो त्यावेळेस फोर्स ऑफ डायरेक्शन कुठली आहे तुमची? ह्या डायरेक्शनला आहे, पण त्याचं डिस्प्लेसमेंट कुठं होतंय? खालच्या डायरेक्शनला होतंय. आता ज्यावेळेस ती खाली अट्रॅक्ट होते, आपल्या अर्थच्या सरफेसमध्ये काहीतरी असं एक फोर्स आहे जे इमेजनरी आहे, आपल्याला दिसत नाही, ते इनविजिबल फोर्स आहे, पण ते काय करतं? प्रत्येक गोष्टीला आपल्याला खाली ओढत असतं. त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. उडी मारत असताना जेवढं आपण उंच जाणार तेवढा तुमचा स्पीड खाली जातो. ठीक आहे. जेवढा आपण उंचीवरती जाणार तेवढा स्पीड काय होत असतो? खाली येत असतो. म्हणजे स्पीडने तेवढे आपण अट्रॅक्ट होत असतो. म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनवरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तुमचं जे असणारं मास आहे. तुमचं मास जेवढं जास्त असेल तेवढं तुम्ही प्रेशरनी काय होत असता? खालच्या डायरेक्शननी ओढले जात असतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? आता न्यूटन यांनी काय केलं? ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला. पण त्याच्या आधी पण ग्रॅव्हिटेशन होतं, पण ते आपल्याला माहीत नव्हतं एक्झॅक्टली काय असतं. त्यावेळेस पण लोक वरती गोष्टी फेकायच्या, त्या खालीच यायच्या. का असं झालंय का न्यूटन आल्यानंतरच वरच्या गोष्टी खाली यायला लागल्या? तसं काहीच नव्हतं. मग झालं काय की न्यूटन एक दिवस झाडाखाली बसले होते, त्यांच्या अंगावरती एक ॲपल पडला. ॲपल पडल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला की ॲपल वरून खालीच का आला? त्या एका गोष्टीमुळेच पूर्ण ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट आलेली आहे. आपला जो फिजिक्सचा पार्ट आहे, 90% फिजिक्सचा पार्ट हे एका शब्दावरती डिपेंड आहे, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आता ह्या ग्रॅव्हिटेशनमध्ये आपल्याला बघायचं काय? ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्यानंतर न्यूटनचे लॉ काय आहेत, केपलरचे लॉ काय आहेत, त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असतं, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय, इस्केप वेलोसिटी काय असते, फ्री फॉल काय असतो, अशा बऱ्याच कन्सेप्ट आहेत. या लेसनमध्ये ज्या ज्या इम्पॉर्टंट असतील त्या आपल्याला सगळ्या बघायच्या. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय सुरुवात करूया? कुठून? ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशन इज द इमेजनरी फोर्स or invisible force which attracts every object towards the earth surface is called as gravitational force. ठीक आहे. एक इमेजनरी आहे, एक अंदाज आहे. ठीक आहे. आता त्याला एक पर्टिक्युलर मॅथ्सची व्हॅल्यू आहे, पण ते कधी कोणाला दिसत नाही, इनविजिबल आहे, अदृश्य आहे, पण तो काय करतो? सगळ्या वरच्या गोष्टींना खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, एवढे खूप मोठे ग्रह आहेत, तारे आहेत, मग ते का खाली ओढले जात नाहीत? ठीक आहे. आता त्याला रिझन काय आहे की त्यांना पण स्वतःचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि अर्थला पण आहे. आता काही ऑब्जेक्टचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे, काहींचं कमी आहे. आता चंद्राचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थपेक्षा कमी आहे, त्यामुळे तो पृथ्वीकडे ओढला जातो आणि पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये तो सतत फिरत असतो. तो कधी पृथ्वीची कक्षा सोडून जाऊ शकत नाही. एकदा का कक्षा त्यांनी सोडली तो भटकून जाईल आणि परत कुठं जाईल त्याचं त्याला माहिती. म्हणजे काय? आता चंद्राचं अस्तित्व कोणावरती अवलंबून आहे? पृथ्वीवरती. पृथ्वीचं अस्तित्व कोणावरती अवलंबून आहे? सूर्यावरती. कारण काय? सूर्य सेंटरला आहे आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती गोल गोल फिरत असते. हे आपल्याला कोणी सांगितलं? केपलरनी सांगितलं. त्यांचे 3 लॉ आहेत, ते पण आपल्याला स्टडी करायचे. मग ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? मग ग्रॅव्हिटेशन इज द इमेजनरी फोर्स विच अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ सरफेस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन एक इमेजनरी किंवा एक अदृश्य असं बल आहे जो काय करतो? प्रत्येक ऑब्जेक्टला अर्थच्या सरफेसकडे काय करत असतो? अट्रॅक्ट करत असतो. त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशन. आता हा जो ग्रॅव्हिटेशन आहे तो दाखवला कुठल्या लेटरने जातो? कॅपिटल जी ने दाखवला जातो. ठीक आहे. या कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11. ठीक आहे. कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय? 6.67 × 10⁻11. आता ही एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे किंवा मॅथमॅटिकल व्हॅल्यू आहे, जी कशामधून काढली? ग्रॅव्हिटेशनच्या इक्वेशनवरून काढली. ठीक आहे. आता पृथ्वीवर कुठेही जा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? सेम असतो. मग चेंज काय होतं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगतो मी. समजा आपल्याकडे एक लोखंडाचा गोळा आहे ज्याचं वजन 10 किलो आहे. ठीक आहे. आणि एक कोंबडीचं पंख आहे. आता पंखाचं वजन मिलीग्रॅममध्ये असतं. आपण जर तिसऱ्या मजल्यावर गेलो आणि दोन्ही एकाच वेळेस सोडल्या तर कोणती गोष्ट खाली येईल? लोखंडाचा गोळा. बरोबर आहे.
कारण त्याचं वेट काय जास्त आहे. ठीक आहे. आता त्याच वजनाचं 10 किलोचा थर्माकोलचा बॉल घेतला आपण, ज्याचं वजन काय 10 किलो. दोघांचं वेट सेम आहे. लोखंडाचा गोळा आहे 10 किलोचा आणि थर्माकोलचा एक बॉक्स आहे ज्याचं पण वजन 10 किलो आहे. दोन्ही ॲट अ टाइम सोडले तरी पण खाली कोण लवकर येणार, लोखंडच येणार थर्माकोलपेक्षा. कारण काय, त्याची जी असणारी डेन्सिटी, ती डेन्सिटी जास्त असते, त्यामुळे तो इझिली अट्रॅक्ट होत असतो. आता हेच एक्सपेरिमेंट आपण काय करूया, एका व्हॅक्यूममध्ये करूया. ठीक आहे. किंवा एक रूम आहे ज्याला आपण व्हॅक्यूममध्ये हे केलंय, जिथं ऑक्सिजन 0% आहे. आता त्या ठिकाणी आपण एक लोखंडाचा गोळा 10 किलोचा आणि त्याच्या शेजारी एक पंखा ठेवलं, दोन्ही एकाच वेळेला खाली सोडले, तर आता पहिल्यांदा खाली कोण येईल, त्याचं उत्तर बघा. आता दोन्ही एकाच वेळेला पडतील. ठीक आहे. दोन्ही काय होतील, एकाच वेळेला पडतील. म्हणजे काय, व्हॅक्यूममध्ये तुमची ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत नाही. कधी काम करत नाही ते, व्हॅक्यूममध्ये. मग आता स्पेसमध्ये व्हॅक्यूम असतो, कुठल्याही प्रकारचं ॲटमॉस्फिअर नाही आहे, म्हणून आपले सगळे जे प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, ते स्टेबल आहेत, ते कधी स्वतःची जागा बदलणार नाहीत. कळतंय. मग ग्रॅव्हिटेशन काय, एक इमेजिनरी फोर्स आहे जे प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते. पण मग ज्या वेळेस आपण लेवलवरती असतो त्यावेळेस आपल्या बॉडीवर ग्रॅव्हिटी असतं का नसतं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. की आपण ज्यावेळेस आता जमिनीवरती थांबलेलो आहे, तर आत्ता आपल्यावरती पण ग्रॅव्हिटी आहे, पण त्या ग्रॅव्हिटीचा इफेक्ट कधीच तुम्हाला जाणवत नाही. मग काय, पाय वर घ्या आणि खाली टाका. पाय वर घेतून खाली टाकताना इझिली जातो, पण पाय उचलताना थोडासा फोर्स लागतो. म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनला काही जरी केलं तर थोडीशी आपली एनर्जी वेस्ट जात असते, पण टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी ते काय होतं, एकदम इझिली फ्लो होत असतं. कळतंय. अशा काही कन्सेप्ट्स आहेत ज्या कशाशी डिपेंड आहेत, आपल्या सगळ्या ग्रॅव्हिटेशनचे. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला, मग न्यूटननी लावला. आता न्यूटननी काय सांगितलं बघा, त्यांनी काय सांगितलं की आपल्याकडे समजा दोन वस्तू आहेत, पहिली आहे तुमची m1 आणि दुसरी कुठली आहे तुमची m2. ठीक आहे. आता ह्या m1 आणि m2 मध्ये एक फोर्स आहे. काय आहे, एक फोर्स आहे. आणि ते फोर्स कसं असतं, इक्वल आणि अपोजिट असतं. म्हणजे काय, जेवढा फोर्स m1 लावणार तेवढाच m2 लावणार, पण m1 इकडून लावत असेल तर m2 इकडून लावणार. त्या दोघांच्या फोर्सची डायरेक्शन जी आहे ती काय असते, इक्वल आणि अपोजिट. मग न्यूटनने त्याच्यावरून 3 लॉ डिराईव्ह केले. पहिला लॉ काय सांगतो, तुमचा इनर्शियाचा सांगतो, स्टेट ऑफ इनर्शिया. त्याच्यामध्ये पहिला इनर्शिया ॲट रेस्ट आणि इनर्शिया ॲट मोशन. ठीक आहे. आणि थर्ड लॉ काय तुमचा, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो काय सांगतो, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक ॲक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन आहे. समजा आपण भिंतीवरती पाय मारला, जेवढा जोरात तुम्ही पाय मारणार तेवढं तुम्हाला जोरात लागणार. कारण काय, तुम्ही जेवढं त्याच्यावरती प्रेशर देणार तेवढीच ती भिंत तुम्हाला प्रेशर देणार. कारण काय, इक्वल आणि अपोजिट. हे कोणी सांगितलं आपल्याला, न्यूटनने सांगितलं. ठीक आहे. आता आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, m1 आणि m2, आणि त्याच्यामध्ये काय, फोर्स आहे. ठीक आहे. आता फोर्स आहे जो इक्वल आणि अपोजिट आहे, आणि ह्या दोघांच्या मध्ये जे असणारं डिस्टन्स आहे ते काय असणार आहे, तुमचं d असणार आहे. पहिला ऑब्जेक्ट आणि दुसरा ऑब्जेक्ट म्हणजे डिस्टन्सचा काय येणार, तुमचा स्क्वेअर येणार. मग आता हे जे दिलेलं फोर्स आहे, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेशो ऑफ m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता हे जे फोर्स आहे ते कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, m1 आणि m2 आणि त्याच्यामध्ये असणार डिस्टन्सच्या स्क्वेअरला. म्हणजे काय, आपण दोन बॉल इथं एक ठेवला आणि इथं एक ठेवला, एकदम जवळ आहेत, तर त्याच्यामध्ये फोर्स जास्त आहे. एवढं अंतर वाढवलं, फोर्स वाढणार, अजून वाढवा, अजून फोर्स वाढत जाणार. ठीक आहे. जेवढं डिस्टन्स वाढत जाणार तेवढं फोर्स काय होत जातं, कमी कमी होत जातं. डिस्टन्स जेवढं कमी असणार तेवढं फोर्स कमी होत जातं, वाढत जातं. ठीक आहे. टाळी वाजवली, आपण हात इथं ठेवलेत आणि इथून टाळी वाजवा, आवाज जोरात येतो, इथल्या इथं वाजवा, कमी येतो. कारण काय, की जवळच्या जवळ असणारे जे फोर्स आहे आणि लांबून येणारे जे फोर्स आहे ते काय असतं, त्याच्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. मग हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला आहे, m1 आणि m2 आणि त्याचा असणारा डिस्टन्सचा स्क्वेअर. हा m1 म्हणजे मास 1, m2 म्हणजे मास 2 आपण काय तुमचा d स्क्वेअर. ठीक आहे. आता हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढलं आपण, तर काय येतो, इक्वल टूचं साइन घ्यावं लागतं आपल्याला. आता या प्रपोर्शनॅलिटी साइनसाठी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो, तो घेतात g. मग आता फोर्स काय सांगतो, F इज इक्वल टू g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ह्या d लाच तुम्ही r स्क्वेअर पण म्हणू शकता. d आणि r दोन्ही काय आहेत, सेम आहे. ठीक आहे. मग फोर्सचा फॉर्म्युला काय आला, पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, F इज इक्वल टू g m1 m2 अपॉन d स्क्वेअर और r स्क्वेअर. हे कोणाचं एक्सप्रेशन आहे, न्यूटनच्या लॉचं एक्सप्रेशन आहे. कळालं एवढं. आता इतक्या वेळ झालं मी बडबड करतोय, फोर्स असतं, पण एक्झॅक्टली फोर्स काय असतं. ठीक आहे. फोर्स म्हणजे काय, आता सगळ्यात पहिल्यांदा
फोर्सला मराठीमध्ये काय म्हणायचं? बल. बल किंवा शक्ती. आता हे बल काय असतं? आपण कुठली गोष्ट करायची तर ती ऑटोमॅटिक होणार नाहीये. आता मला साधं हे डस्टर आहे, या डस्टरला तिकडं फेकायचं आहे. मी ह्याला इथं ठेवलं म्हणलं जा बाबा, जाणार आहे का ते? नाही जाणार. मग त्याला कशाची गरज आहे? फोर्सची गरज. ज्यावेळेस मी फोर्स लावणार त्यावेळेस ते काय करणार? त्याच्या इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. ठीक आहे. म्हणजे फोर्स काय? फोर्स इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच रिलीजेस ऑर विच एक्झॅक्टली apply on the object and they transfer from initial state to final state is called as force. ठीक आहे. आता कुठल्याही ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय केलं का त्याचं डिस्प्लेसमेंट होतं आणि त्या डिस्प्लेसमेंटलाच आपण काय म्हणतो? मोशन. काय म्हणायचंय? मोशन. म्हणजे काय? फोर्स आणि मोशन ह्या दोन्हीही एकमेकांशी रिलेटेड अशा कन्सेप्ट आहेत. आता फोर्स लावलं तर त्याचं कन्वर्जन कशात होतं? मोशनमध्ये होतं. आता ते मोशन काही वेळेला स्लो असतं, काही वेळेला फास्ट असतं. आता तुम्ही मोबाईलमध्ये स्लो मोशनचे व्हिडिओ काढता, ते जर तुम्ही बघितले तर आपण असा हात आणतो तर तो दिसताना एकदम स्लोली दिसतो आणि त्याला फास्ट फॉरवर्ड करा, हात असा एकदम फास्ट येऊन जातो. ते काय झालं? तुमचं मोशन झालं. दोन्ही वेळेस पोझिशन तीच आहे, पण मोशनमध्ये काय होत असतो? फरक पडत असतो. म्हणजे या दोन कन्सेप्ट आपल्या ग्रॅव्हिटेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिली कुठली आहे तुमची? फोर्स आणि दुसरी आहे मोशन. ठीक आहे. आता फोर्स आणि मोशन कळल्यानंतर आता हे जे मोशन आहेत हे काय एकच प्रकारचं असतं का? नसतं. ह्याच्यामध्ये बघा एक असतं सर्क्युलर मोशन. ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कुठली कन्सेप्ट आहे? सर्क्युलर मोशन. मोशन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. आणि सर्क्युलर म्हणजे काय? गोल गोल होणारी डिस्प्लेसमेंट किंवा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये होणारी डिस्प्लेसमेंट. आता डेफिनेशन काय येणार मग? मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट इन द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. कुठलाही ऑब्जेक्ट घेतला आणि त्याला जर आपण सर्क्युलर पाथमध्ये जर रोटेट केलं तर त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनचं पहिलं एक्झाम्पल लक्षात ठेवा, रोटेशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. आता ज्यावेळेस सनच्या अराउंडला अर्थ रोटेट करते, ती कुठल्या डायरेक्शनमध्ये करते? तिचं ऑर्बिट फिक्स आहे, कधीच ती ऑर्बिट चेंज करणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व करत असतात ते पण कशाचं एक्झाम्पल आहे? तुमचं सर्क्युलर मोशनचं. ठीक आहे. त्यानंतर आपला फॅन फिरतो. फॅन फिरत असताना तो पण एका डायरेक्शनमध्ये फिरतो का? असं होतं का? आज असा फिरला, उद्या असा फिरणार, परत त्याच्या मनात आलं अर्धा इकडं अर्धा इकडं, असं कधीच तो करत नाही. तो काय करतो? नेहमी एकाच डायरेक्शनमध्ये फिरत असतो. स्पीड तुम्ही 4 वरती ठेवा, तो त्या स्पीडने पळणार. कमी करा, कमी होणार, वाढवा, वाढणार. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये काय असतो? त्याचा जो पाथ आहे तो पाथ नेहमी फिक्स असतो. त्याची जी स्पीड आहे किंवा वेलोसिटी आहे ती पण नेहमी काय असते? फिक्स असते. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशनमध्ये परत दोन कन्सेप्ट येतात. पहिला असतो सेंट्रिपेटल फोर्स आणि दुसरा असतो सेंट्रिफ्युगल. पहिला कुठला आहे तुमचा? सेंट्रिपेटल आणि दुसरा आहे सेंट्रिफ्युगल. आता सेंट्रिपेटल म्हणजे काय? तुमचा जो असणारा सेंटर आहे तो कॉन्स्टंट असतो आणि ह्या कॉन्स्टंट सेंटरच्या सराउंडिंगला ती ऑब्जेक्ट गोल गोल फिरत असते. त्याला काय म्हणायचंय? सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे काय? फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ॲटम ऑर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपेटल फोर्स. ठीक आहे. फॅनमध्ये बघा हा रॉड फिक्स आहे आणि फक्त त्याचे ब्लेड्स असे असे रोटेट होत असतात. रॉड कधी बदलत नाही. म्हणजे काय? रॉड फिक्स आहे टुवर्ड्स द. आता याची मोशन कशाच्या टुवर्ड्स आहे? या सेंटरच्या टुवर्ड्स आहे. त्याला म्हणायचंय सेंट्रिपेटल फोर्स. आणि दुसरा असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. आता सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये काय की अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे काय? आपण ह्याला एक दोरी बांधली आणि अशा हातामध्ये धरून गोल गोल फिरवली. हात कॉन्स्टंट ठेवून दोरी गोल फिरू शकत नाही. मग दोरी गोल फिरवायची तर तुम्हाला हात पण फिरवावा लागतो. हा जो फिरणारा ऑब्जेक्ट आहे तो कशापासून? या सेंटरपासून लांब जातोय. म्हणजे ज्यावेळेस अवे फ्रॉम द सेंटर असतो त्यावेळेस सेंट्रिफ्युगल असतो आणि ज्यावेळेस टुवर्ड्स द सेंटर असतो त्यावेळेस काय असतो? तो सेंट्रिपेटल फोर्स. ह्या दोन डेफिनेशन खूप वेळेला विचारले जात असतात. एकदम सोपे आहेत. सेंट्रिपेटल म्हणजे काय? टुवर्ड्स द सेंटर आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे काय? अवे फ्रॉम द सेंटर. आता एक कशाचे टाइप्स आहेत? दोन्ही पण सर्क्युलर मोशनचे टाइप्स आहेत. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट इन अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पहिला कुठला येतो? सेंट्रिपेटल आणि दुसरा येतो सेंट्रिफ्युगल. सेंट्रिपेटल म्हणजे काय? सेंटर कॉन्स्टंट असतो आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे सेंटरच्या अवेला असतो आणि सेंट्रिपेटलला टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर ह्या लेसनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तुमचा केपलर्स लॉ. ठीक आहे. आता केपलरनी काय केलं? तो आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे?
प्रत्येक सायंटिस्ट सायन्समध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. कारण काय, त्यांनी अख्खं आयुष्य घालवलं आहे, एक शोध लावण्यासाठी अख्खं आयुष्य घालवलं आहे. पण तुम्हाला बऱ्याच जणांना वाटते की बिचारे हे आले आणि आमच्या डोक्याला ताप घेऊन गेले. बरेच जण तुम्ही त्यांच्या नावाने खडे फोडत असता, पण एवढं लक्षात ठेवा, ह्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य घातलं आहे एक शोध लावण्यासाठी. एक लाईनची डेफिनेशन आहे, पण त्या एक लाईन शोधायला त्यांना 10-10, 20-20 वर्ष गेलेत. समाजाने अनेक वेळेला नावं ठेवलीत, समाजाने त्यांना बाहेर पण काढले, पण त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. त्यांना भलेही त्या काळात त्याचा उपयोग झालेला नसेल, पण आज आपण जे ऐशारामाचं जीवन जगतो त्याला कारणीभूत कोण आहेत? ही सगळी सायंटिस्ट लोक आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्येच केपलर आहेत. त्या केपलरचे 3 लॉ आहेत. आता पहिला लॉ काय सांगतो आपल्याला बघा, की अर्थ जी आहे, ठीक आहे, आता हा सन आहे, ठीक आहे, आता हा जर सन असेल तर अर्थ जी रोटेट होते ती एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होत असते. ही काय आपली अर्थ आहे किंवा एक आपण प्लॅनेट कन्सिडर करूया. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. पहिला लॉ काय सांगतो आपल्याला, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. आता ते नेहमी इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे अंडाकृती गतीमध्येच फिरतात. ते पूर्ण सर्कल नाही आहेत किंवा पूर्ण असं ओव्हल पण नाही. ते काय करतात, थोडंसं अंडाकृती डायरेक्शनमध्ये फिरत असतात. हा काय आपला केपलरचा पहिला लॉ. काय सांगतो तो, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. ठीक आहे, हा काय आपला केपलरचा पहिला लॉ. आता दुसरा लॉ काय सांगतो, प्लॅनेट्स म्हणजे काय, ह्याची जी ऑर्बिट आहे ती काय इलिप्टिकल ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे इथून घ्या, इथून घ्या, इथून घ्या किंवा इथून घ्या, प्रत्येक ठिकाणावरून तो काय करतो, इलिप्टिकल ऑर्बिटमध्येच रोटेट करत असतो. कुठेही घ्या तुम्ही, ह्या पॉईंटला घ्या, ह्या पॉईंटला घ्या, कुठल्याही पॉईंटला जा, तर तो काय करत असतो, त्या इलिप्टिकल ऑर्बिटमधूनच ट्रॅव्हल करत असतो. ठीक आहे. मग सेकंड लॉ काय म्हणजे काय, की प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे काय, कुठला तरी एक फोकस पॉईंट जरी कन्सिडर केला तरी ती ऑर्बिट काय येणार, तुमची इलिप्टिकलच येणार आहे. ठीक आहे. आता थर्ड लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, कारण त्यांनी काय सांगितलंय, इन इक्वल एरियाज ऑफ टाइम दे ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्स. म्हणजे काय, कुठल्याही पॉईंटला जा, त्याच्यामध्ये जो एरिया ट्रॅव्हल केलेला असतो तो काय असतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. आता टी म्हणजे काय, टाइम आहे, आणि आर म्हणजे काय, त्याचं डिस्टन्स आहे. म्हणजे काय, प्लॅनेट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स और द डिस्टन्स ऑफ द स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅम. म्हणजे काय, द टाइम विच इज रिक्वायर्ड टू रोटेट अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द डिस्टन्स बिटवीन दॅम. म्हणजे काय, जेवढा वेळ लागतोय त्या वेळेचा स्क्वेअर घ्या, तेवढंच त्याचं काय येणार आहे, डिस्टन्स येणार आहे. म्हणजे डिस्टन्सचा क्यूब आणि त्या टाइमचा स्क्वेअर हा दोन्ही काय असतात, इक्वॅलंट असतात. असा त्याचा तिसरा रूल आहे. परत एकदा ऐकून घ्या. पहिला लॉ काय सांगतो आपल्याला, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. ठीक आहे. सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे. आणि थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. म्हणजे काय, द स्क्वेअर ऑफ द टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स ऑफ द क्यूब. आता याच्यामध्ये ह्या प्लॅनेटला जेवढा टाइम लागणार त्याचा स्क्वेअर जर घेतला तर त्याच्यामधून हे जे डिस्टन्स आहे त्याच्या कशा एवढा असतो, तो क्यूब एवढा असतो. असे केपलरचे 3 लॉज आहेत. एक तर तुम्हाला डायग्राम येते, डायग्रामवरून लॉ लिहायचा असतो, किंवा डायरेक्टली स्टेट द केपलर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ किंवा थर्ड लॉ. अशा 2 टाईपमधून एक क्वेश्चन फिक्स येतो. केपलरला ह्या लेसनमध्ये ऑप्शन नाही आहे, त्यामुळं केपलरचा लॉ खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्हाला करायचाच आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय बघूया आता, की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय. आता आपण सर्क्युलर मोशन बघितलं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं, मोशन ऑर पाथ ऑफ एनी ऑर्बिट इन सर्क्युलर डायरेक्शन. जर सर्क्युलर पाथ असेल आणि त्याच्यामधून जर तो रोटेट करत असेल तर त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय, युनिफॉर्मचा मिनिंग काय होतो, कॉन्स्टंट. युनिफॉर्मचा मिनिंग काय होतो, कॉन्स्टंट. आता अर्थला स्वतःभोवती एक चक्कर मारण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास. आणि सूर्याभोवती एक चक्कर मारण्यासाठी किती लागतात, 365 दिवस आणि 6 तास असतात. मग दर 4 वर्षानंतर ते 6 तासाचे 24 तास होतात, आणि दर 4थ्या वर्षी काय तो लीप इयर येतो, म्हणजे 366 दिवस येतात. ठीक आहे. आता हा टाइम कधीच चेंज होत नाही. आता पृथ्वीला लय कंटाळा आलाय, आजचा दिवस 24 तासाचा आहे, उद्या 20 तासात ती कंप्लीट करेल.
परवा तिला 24 तासाचे 48 तास लागतील असं कधीच होणार नाही. कारण काय, त्यांचा जो स्पीड आहे तो नेहमी काय असतो, कॉन्स्टंट असतो 24/7. म्हणजे आठवड्याचे 707 दिवस तो तेवढाच असतो. तुमचा दिवस 24 तासाचा आहे. रात्र छोटी दिवस मोठा होऊ शकतो, दिवस मोठा रात्र छोटे होऊ शकते, पण जो कालावधी असणार आहे तो 24 तासाचाच असणार आहे. त्याला काय म्हणायचं आपल्याला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय, इन इक्वल टाइम इट कव्हर्स इक्वल डिस्टन्स. कळतंय, म्हणजे इक्वल टाइममध्ये तो काय करत असतो, इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असतो, त्याला म्हणायचं आहे युनिफॉर्म. आणि तो जर सर्क्युलर डायरेक्शनमध्ये केला तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर समजा नॉन युनिफॉर्म असेल, नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, काही वेळेला त्याला 8 तास लागतात, काही वेळेला 12 तास लागतील, काही वेळेला 24 तास लागतील, त्यावेळेस तो काय होणार आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, ही कन्सेप्ट एक व्यवस्थित समजून घ्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता ह्याच्यावरती डिपेंड अजून एक कन्सेप्ट आहे. आता तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाता, बीचवर गेला असाल. ठीक आहे, बीचवर गेल्यानंतर त्या ठिकाणी 2 प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. पहिली असते हाय टाईड आणि दुसरी असते लो टाईड. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, भरती आणि ओहोटी. ठीक आहे, ही आपली काय, अर्थ आहे. आता अर्थवरती सगळ्यात जास्त काय, वॉटर आहे. आणि वॉटरमध्ये पण कुठलं वॉटर आहे, सी वॉटर आहे. ठीक आहे, आता पृथ्वीवरती सगळ्यात जास्त पाणी आहे, त्या पाण्यामध्ये पण कोणतं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे. आपण आता एक समुद्र किनाऱ्यावर जाऊया फिरायला. तुम्हाला आवडत असलेला समुद्र किनारा कुठला आहे, गोवा. आपण गोवाचं एक्झाम्पल घेऊ. हा गोवाचा कलंगूट बीच आहे समजा. आता ह्या बीचवरती काय होतं, दिवसातले काही तास ह्या साईडला जास्त पाणी असतं आणि त्याच्या अपोजिट इकडे काय येणार, कमी पाणी येणार. आता हे कशावरती डिपेंड असतं, आपल्या मूनवरती असतं. हा काय आपला मून आहे. ठीक आहे, ज्यावेळेस मून राईज होते, मून राईज झाल्यानंतर चंद्र त्या भागाच्या जवळ येतो, म्हणून तो त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या वॉटरला अट्रॅक्ट करतो. अट्रॅक्ट केल्यानंतर सगळ्याच्या सगळं पाणी ह्या साईडला जाणार. मग इकडे येणार तुमच्या हाय टाईड्स आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय असतं, मग कमी पाणी असतं, त्याला आपण म्हणतो लो टाईड्स. त्याला काय म्हणतो आपण, लो टाईड्स. ठीक आहे, आता हाय टाईड आणि लो टाईड एकाच वेळेला येतात. म्हणजे काय, एका बाजूला जिकडे चंद्र आहे त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तो काय करतो, अट्रॅक्ट करतो वॉटरला, त्या साईडला झालं हाय टाईड्स. आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय असतं, कमी पाणी असतं, त्याला म्हणतो आपण लो टाईड्स. हाय टाईडला मराठीमध्ये म्हणायचं भरती आणि लो टाईड्सला आपण म्हणतो ओहोटी. आता भरती आणि ओहोटी दर 12 तासानंतर येतात. ज्यावेळेस चंद्रोदय होतो आणि चंद्रास्त होतो त्यावेळेस हाय टाईड आणि लो टाईड येत असतात. ठीक आहे, अमावस्येच्या काळात काय होतं, मग अमावस्येच्या काळात तर चंद्रच नसतो, मग त्यावेळेस भरती असते का ओहोटी असते, थोडासा विचार करा. आता अमावस्या जरी असली तरी चंद्र तिथंच आहे, फक्त सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आल्यानंतर तो आपल्याला दिसत नाही, आपल्याला काळा भाग दिसतो. ठीक आहे, मग त्यावेळेस पण त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या इकडे ऍक्ट होणारच आहे. त्यावेळेस पण काय चालू असतं, त्याची भरती आणि ओहोटी चालू असते. ठीक आहे, आता हे दररोज होणारी एक नॅचरल इन्सिडेंट आहे. दररोज सकाळी भरती ओहोटी येते आणि संध्याकाळच्या वेळेला काय होते, भरती येते. ठीक आहे, हे झालं तुमचं हाय टाईड्स आणि लो टाईड्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आपला, आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशन कळलंय, न्यूटनचा लॉ पण कळलाय. युनिव्हर्सल लॉ काय सांगतो आपल्याला, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, मग आता आपण काय बघूया की आता हे झालं सगळं. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटी या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता ग्रॅव्हिटी कशी काम करते आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसं काम करतं. ठीक आहे, आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला आपण डिनोट करतो स्मॉल जी ने. ह्याची व्हॅल्यू असते बघा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय, कोणतीही गोष्ट जर आपण वर फेकली ती खाली येत असताना कितीच्या स्पीडने येणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या स्पीडने ती खाली येत असते. ती व्हॅल्यू पृथ्वीवरती कुठेही जा चेंज होत नाही, फक्त कुठं, सरफेसला. फक्त कुठं आहे ती, सरफेसला. मग आता आपली पृथ्वी जर बघितली आपण तर पृथ्वी एक्झॅक्ट गोल नाहीये, एक्झॅक्ट अंडाकृती पण नाही. मग ती आहे कशी, संत्र्यासारखी. म्हणजे वरच्या साईडला थोडीशी दबलेली आहे आणि खालच्या साईडला थोडीशी दबलेली आहे. ठीक आहे, वरच्या साईडने थोडासा फ्लॅट आहे आणि खालच्या साईडने थोडासा फ्लॅट आहे. आता ह्या शेपमुळं काय होत असतं, काही ठिकाणी बघा एकदम असे उंच डोंगर आहेत, हिमालया सगळ्यात जगामधली हायेस्ट पीक आहे, माउंट एव्हरेस्ट. ठीक आहे,
काही ठिकाणी एकदम असा खोल खड्डा आहे, व्हॅलीज आहेत मोठ्या मोठ्या, काही ठिकाणी एकदम वर आहे, त्याच्या अपोजिट काही ठिकाणी एकदम खोल आहे, काही ठिकाणी प्लेन सरफेस आहे. ठीक आहे. आता ह्या 3 गोष्टी फक्त समजून घ्यायच्या. ज्यावेळेस आपण या हाय पीकला जातो, काय म्हणतोय मी, ज्यावेळेस आपण अर्थ सरफेसवरून उंचीवरती जातो, उंचीवरती गेल्यानंतर ही जी स्मॉल जी ची व्हॅल्यू ती नेहमी कमी होत असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. हाईटला गेल्यानंतर ही जी जी ची व्हॅल्यू आहे ती नेहमी काय होते, डिक्रीज होते. का डिक्रीज होते, त्याला वेगवेगळे कारण आहेत, की ॲटमॉस्फेरिक प्रेशर वाढतं किंवा अजून काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्या जी ची व्हॅल्यू काय होत असते, कमी होत असते. नेहमी लक्षात काय ठेवायचं आहे, ॲज इन्क्रीज इन हाईट द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. ठीक आहे, हाईट इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आता आपण खोलीमध्ये जाऊया. ठीक आहे. आता आपल्याकडे एक विहीर आहे जी 100 फूट खोल आहे. आता 100 फूट खोलीवरती तळाला गेल्यानंतर इथं ही जी ची व्हॅल्यू जी आहे ती पण काय होते, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. व्हॅल्यू ऑफ जी काय होते तुमची, डिक्रीज होते. म्हणजे हाईटला गेलं तरी डिक्रीज आहे आणि डेप्थला गेले तरी पण काय, डिक्रीज आहे. मग ती कॉन्स्टंट कुठे आहे, ह्या सरफेसवरती ती काय असते, कॉन्स्टंट असते. आणि कॉन्स्टंट म्हटल्यानंतर किती, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळतंय. लेवलला ती कॉन्स्टंट आहे, हाईटला गेल्यानंतर ती कमी होते आणि डेप्थला गेल्यानंतर पण ती काय होत असते, कमी होत असते. म्हणजे ही जी जी आहे ती कधीच कॉन्स्टंट नसते. कारण काय, जसं आपण हाईट, डेप्थ आणि प्लेनवरती आलो ती व्हॅल्यू चेंज होत असते. पण ह्या तिन्ही ठिकाणी कुठेही जा, तुमच्या कॅपिटल जी च्या व्हॅल्यूमध्ये कुठला चेंज होत नाही, ती नेहमी काय असणार, 6.67. ठीक आहे. ह्या हाईटला जा, इथून एक दगड खाली फेका, तो खाली जमिनीवरच येणार आहे. जमिनीवर आला की त्याच्यावरती व्हॅल्यू काय तुमची, 6.67. इथं जा, इथून दगडवर फेका, तो नेहमी कुठे येणार आहे, परत सरफेसलाच येणार आहे. तिथं आलं तरी त्याची व्हॅल्यू काय, 6.67 आहे. आणि लेवलला जा, तिन्ही ठिकाणी ह्या जी ची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. मग चेंज काय होतं तुमचं, स्मॉल जी ची व्हॅल्यू. ती कशी चेंज होते, ॲज हाईट इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, ॲज हाईट डिक्रीजेस व्हॅल्यू ऑफ द जी डिक्रीजेस अँड इट कॉन्स्टंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे हाईटला डिक्रीज, डेप्थला डिक्रीज, पण कॉन्स्टंटला काय असते, ती कॉन्स्टंट. म्हणजे अर्थ सरफेसवरती ती काय असते, कॉन्स्टंट असते. ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे 11वीला सायन्सचा चाललाय तुम्ही, 12वी सायन्स करताय, त्यावेळेस हे ज्या व्हॅल्यूज आहेत आणि ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आता ह्या कन्सेप्टला विसरायचं नाहीये, कारण काय, ह्याच्यावरतीच आपलं पूर्ण फिजिक्स डिपेंड आहे. परत एकदा ऐकून घ्या. ॲज हाईट इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, ॲज द हाईट डिक्रीजेस द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो डिक्रीजेस अँड ॲट द सरफेस ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. अशा 3 कन्सेप्ट्स आहेत. ह्याला म्हणायचं आहे व्हेरिएशन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी अकॉर्डिंग टू द व्हेरियस सरफेसेस. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपण आता काय बघूया बघा, मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय. ठीक आहे. आता मास पण तेच असतं आणि वेट पण तेच असतं, मग दोघांमध्ये फरक काय. ठीक आहे. आता जर आपण थेरॉटिकली बघितलं, मास आहे आणि वेट आहे. आता मी सांगू शकतो माझं मास 80 kg आहे आणि माझं वेट पण 80 kg आहे. मग दोघांमध्ये फरक काय, मास पण तेवढंच आहे आणि वेट पण तेवढंच आहे, मग दोघांमध्ये फरक काय असतो. आता फरक काय असतो त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही साखर आणली. ठीक आहे. 1 किलो साखर आणायची आहे, पण तुम्ही काय केलं, ह्या दुकानातून अर्धा किलो आणि त्या दुकानातून अर्धा किलो असं 2 वेगवेगळ्या ठिकाणावरून साखर आणली. आता पहिले अर्धा किलोचं वेट किती असणार आहे, 500 ग्रॅम, आणि दुसऱ्या अर्धा किलोचं वेट किती असणार आहे, 500 ग्रॅम. दोघांचं वेट सेम आहे. आता दोन्ही साखरेचे कण मोजायचे. पहिल्या अर्धा किलोमध्ये जेवढे कण आहेत तेवढेच दुसऱ्या अर्धा किलोमध्ये असतील का, नाही. म्हणजे मास काय होतं, नेहमी चेंज होत असतं, पण वेट काय असतं, नेहमी कॉन्स्टंट असतं. ठीक आहे. किंवा मास कॉन्स्टंट असेल तर वेट चेंज होतं, वेट कॉन्स्टंट असेल तर मास चेंज होतं. आता माझं वजन 80 किलो आहे आणि माझी हाईट 166 सेंटीमीटर आहे. एक 180 सेंटीमीटरवाला माणूस पण असू शकतो ज्याचं वेट किती असू शकतं, 80 किलो असू शकतं. मास किती असू शकतं, त्याचं 80 किलो असू शकतं. पण त्याच्या हाताची साईज, माझे हात एवढे, त्याचा एवढा असू शकतो, त्याचा पाय एवढा असू शकतो, माझा एवढा आहे. म्हणजे बॉडीच्या ह्याच्यामध्ये डायरेक्शनमध्ये खूप सारे फरक येणार, पण शेवटी दोन्ही कन्सेप्ट काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आता मास जे आहे ते आपण मेजर कशात करतो, kg मध्ये करत नाही.
तर ते मेजर कशामध्ये करतो आपण, सायंटिफिक लँग्वेजमध्ये न्यूटनमध्ये करतो. ठीक आहे. पण थेरोटिकली बोलताना आपण मासला पण किलोग्रॅम म्हणतो आणि वेटला पण किलोग्रॅम म्हणतो. पण ॲक्च्युअलमध्ये मास इज मेजर्ड इन न्यूटन अँड वेट इज मेजर्ड इन किलोग्रॅम. पाऊंड असेल, वेगवेगळे सिस्टीम्स आहेत. आता 3 सिस्टीमने आपण युनिट मेजर करत असतो. पहिला असतो तुमचा SI सिस्टीम, दुसरी आहे CGS आणि तिसरी आहे MKS. आता जी SI सिस्टीम आहे ती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल आहे. कारण काय, SI म्हणजे काय, सिस्टीम इंटरनॅशनल. CGS म्हणजे काय, सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. MKS म्हणजे काय, मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. आता बऱ्याच ठिकाणी जे वेट आहे ते काही जण ग्रॅममध्ये मोजतात, काही पाऊंड्समध्ये मोजतात, काही किलोमध्ये मोजतात. त्यामुळं त्या 2 सिस्टीम ज्या आहेत त्या जनरली फॉलो केल्या जात नाहीत. एकच सिस्टीम वर्ल्ड वाईड फॉलो केली जाते, तिचं नाव आहे SI सिस्टीम. SI सिस्टीममध्ये मासचं युनिट येणार आहे तुमचं न्यूटन आणि वेटचं येणार आहे किलोग्रॅम. ठीक आहे. आता हे मास आणि वेट ह्याच्यावरती आपली ग्रॅव्हिटी काही इम्पॅक्ट करते का, ते जर बघायचं झालं तर अर्थवरती समजा माझं वजन किती आहे, 80 किलो आहे. जर आपण मूनवरती गेलो, मूनवरती गेल्यानंतर त्याचं काय होतं, 1/6 मध्ये कमी होऊन जातं. म्हणजे मी होऊन जाणार 48 किलोचा. म्हणजे मूनवरती जे असणारं वेट आहे ते अर्थच्या वेटपेक्षा 1/6 ने काय कमी आहे. कारण तिथं असणारी ग्रॅव्हिटी मॅटर करते, तिथं असणारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मॅटर करतं. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपलं वेटमध्ये पण काय होत असतं, चेंज होत असतं. कळतंय. कळालं. मास आणि वेटमध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. मास जो असतो तो काउंटेबल असतो आणि वेट जे असतं ते अनकाउंटेबल असतं. मास इज स्केलर क्वांटिटी आणि वेट इज वेक्टर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, विच हॅज ओनली डायरेक्शन, आणि वेक्टरला काय असतं, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. दोन्ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये असतात. त्याला आपल्याला म्हणायचं मास आणि वेट. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचं, फ्री फॉल म्हणजे काय. ठीक आहे. आता फ्री म्हणजे काय, फुकट, आणि फॉल म्हणजे काय, पडणे. आता ह्याचा मराठीत काय अर्थ होणार मग, फुकटपडा. ठीक आहे. फुकटपडा म्हणजे काय, मुक्त पतन. आता फ्री म्हणजे काय, ज्याला कुठलंही बॅरियर नाहीये, जो सरळ येणार त्याला काय म्हणतो आपण, फ्री. आणि फॉल म्हणजे काय, पडणे. ठीक आहे. हा एक कागद आहे. ठीक आहे. आता ह्या कागदाला जर समजा आपण ह्या हाईटवरून सोडलं, आता सोडल्यानंतर तो कसा येतोय बघा, त्याला कुठलं डायरेक्शन नाहीये. तो पहिल्यांदा येताना इकडं आला, मग इकडं आला, मग इकडं आला, आणि मग शेवटी तो खाली आला. ह्याला काय म्हणतो आपण, फ्री फॉल. काय म्हणायचं त्याला, आपल्याला फ्री फॉल म्हणतो. ठीक आहे. आता फ्री फॉलमध्ये ज्यावेळेस तो येत असतो त्यावेळेस त्याला फक्त एकच फोर्स असतो. तो कुठला असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अट्रॅक्ट कोण करणार त्याला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट करणार, पण त्याची डायरेक्शन फिक्स नसते. पण त्या कागदाच्या जागी मी डस्टर घेतलं, आता फेकल्यानंतर ते का असं असं येणार आहे का, नाही, तो सरळ येणार आहे. कशाचा फरक आला, तुमच्या मासचा फरक आला. ठीक आहे. मास जर चेंज झालं तर हे फ्री फॉल पण चेंज होत असतं. ठीक आहे. आता फ्री फॉल म्हणजे काय, की कुठल्याही ऑब्जेक्टला ज्यावेळेस आपण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या डायरेक्शननी डिस्प्लेस करतो त्यावेळेस ती काय होते, फ्रीली फॉल होते. म्हणजे काय, एकदम फ्रीली ती डायरेक्शननी अर्थच्या सरफेस पर्यंत येत असते, त्याला म्हणायचे फ्री फॉल. ठीक आहे. आता त्याचे ॲप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत, फॉलिंग द फ्रूट ऑन द ट्री. एखाद्या झाडावरती फळ लावलेलं आहे, फळ आलेलं आहे, तर झाडाला आपण जाऊन हलवलं, आता पडत असताना फळ बरोबर असंच पडणार आहे का, नाही. ते ज्याला जिकडून हवा कमी भेटेल किंवा जिकडून ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त भेटेल त्या डायरेक्शनने ते अट्रॅक्ट होत असतं. काय वेळेला ते असं पडेल, काय वेळेला स्ट्रेट पडेल, काय वेळेला तिकडं पडेल. म्हणजे झाडाची फांदी इथे पण फळ तिकडं पडू शकतं. ते सगळं कशावरती डिपेंड करतं, तुमच्या फ्री फॉलवरती. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 9th तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फ्री फॉलचं एक इक्वेशन आहे. ते इक्वेशन तुम्ही व्यवस्थित परीक्षेला करायचं आहे. कारण काय, की जर समजा हॉट्समध्ये आला प्रश्न की डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर फ्री फॉल, त्यावेळेस तुम्हाला ते इक्वेशन जमलं पाहिजे. ठीक आहे. आता 10th फक्त तुम्हाला डिफाईन दिलं आहे किंवा एक कन्सेप्ट दिली फ्री फॉलची काय, पण त्याचं जे डेरिव्हेशन आहे ते तुम्हाला 9th झालेलं आहे. त्यामुळं 9th बुक एकदा रेफर करा आणि त्याच्यामधून ह्याचं डेरिव्हेशन थोडंसं डिराईव्ह करून बघा. एकदा आलं तर येऊ शकतं, करणं आपलं काम आहे. ठीक आहे. आता फ्री फॉल झाल्यानंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, इस्केप वेलॉसिटी काय असते. आता इस्केप वेलॉसिटी बघण्याच्या आधी आपल्याला सॅटेलाइट माहीत पाहिजेत, नॅचरल सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. ठीक आहे. आता जे आर्टिफिशियल सॅटेलाइट असतात, आता ते आर्टिफिशियल सॅटेलाइट ज्यावेळेस आपण काय करतो, लॉन्च करतो. लॉन्च करत असताना आपण आता 10व्या लेसनमध्ये बघणार आहोत स्पेस मिशनमध्ये, की त्याचे जे लॉन्चर असतात त्याच्यामध्ये कुठले कुठले स्टेजेस असतात, मग त्याच्यामधून काय होतं. ठीक आहे. आता इस्केप वेलॉसिटी म्हणजे काय,
the velocity which is required to launch a vehicle or launch a satellite from the Earth's orbit is called as escape velocity. म्हणजे काय, ह्या खडूला मला पृथ्वीच्या बाहेर फेकायचे तर असंच जाणार नाही, ह्याला एक पर्टिक्युलर वेलोसिटी रिक्वायर्ड आहे. म्हणजे काय, मी विमानात बसलो असा हाताने फेकला तर तो काय अर्थच्या ऑर्बिटच्या बाहेर जाणार नाहीये. का जाणार नाही, कारण तिथं असणारं प्रेशर जास्त आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे, तिथली व्हॉल्यूम जास्त आहे, डेन्सिटी जास्त आहे. मग मला जर ह्या खडूला स्पेसमध्ये पाठवायचे तर ह्याला एक लॉन्चर लावावं लागणार. त्या लॉन्चरची वेलोसिटी आणि अर्थच्या ऑर्बिटची वेलोसिटी, ह्याची वेलोसिटी जास्त असेल आणि ऑर्बिटची वेलोसिटी कमी असेल तरच हा ऑर्बिटच्या बाहेर जाऊ शकतो, नाही तर जाऊ शकणार नाही. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, इस्केप वेलोसिटी. डेफिनेशन काय येणार मग, द वेलोसिटी विच इज रिक्वायर्ड टू लॉन्च अ सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ्स ऑर्बिट इज कॉल्ड ॲज इस्केप वेलोसिटी. किंवा जे एक एनर्जी रिक्वायर्ड असतं, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू लॉन्च अ सॅटेलाइट फ्रॉम द अर्थ्स ऑर्बिट इज कॉल्ड ॲज इस्केप वेलोसिटी. त्याला काय म्हणतो आपण, इस्केप वेलोसिटी असं म्हणतात. म्हणजे काय, कुठलाही सॅटेलाइट घ्या, त्याला लॉन्च करण्यासाठी जी वेलोसिटी तुम्हाला गरजेची असते, जी वेलोसिटी रिक्वायर्ड असते, त्याला काय म्हणायचं आपल्याला, इस्केप वेलोसिटी. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे हा आपला पहिला लेसन होता. त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो कुठल्या कुठल्या पॉईंटवरती फोकस करायचं. सगळ्यात पहिल्यांदा फोकस करायचं तुम्हाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो काय सांगतो आपल्याला, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ठीक आहे, त्यानंतर मास आणि वेट मधला डिफरन्स येऊ शकतो. त्यानंतर काय येऊ शकतात, केप्लरचे 3 लॉ आहेत, 3च्या 3 येऊ शकतात, 3 मधला 1 येऊ शकतो, 3 मधले 2 येऊ शकतात, किंवा डायग्राम येऊ शकते. डायग्रामवरून तुम्हाला लॉ आयडेंटिफाय करायचं आणि त्याचं स्टेटमेंट लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्री फॉल आहे, इस्केप वेलोसिटी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय, एक्सप्लेन हाऊ द व्हॅल्यूज ऑफ जी चेंजेस ऑन अर्थ. म्हणजे ॲट हाईटला काय होतं, डेप्थला काय होतं आणि सरफेसला काय होतं. हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला या लेसनमधून विचारले जाऊ शकतात. ह्याच्या पुढं प्रत्येक आपला व्हिडिओ येत राहील, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये लेसन वाईज तुमची रिव्हिजन कव्हर केली जाईल. तुम्ही काय करा, फक्त एकच काम करा की हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून जसा तुम्हाला फायदा होतोय तसाच सगळ्यांना होईल. उद्देश एवढाच आहे की तुम्हाला चांगले मार्क मिळावेत. ते मार्क मिळवण्यासाठी जेवढी आम्ही मेहनत करतोय तेवढ्या मेहनतीमधून फक्त तुम्ही एक आमचं छोटंसं काम करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.